ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंसंदर्भात ऑडिओ क्लिप व्हायरल। ऑडिओ क्लिपमध्ये हाकेंना पैशांची ऑफर। हाकेंनी ड्रायव्हरचा यूपीआय दिल्याचा आरोप। ड्रायव्हरचा यूपीआय देताच तरुणाचा संताप। जालन्यात मराठा समाजाच्या तरुणांकडून गुणरत्न सदावर्तेंना दाखवले काळे झेंडे। एक मराठा लाख मराठा या घोषणा देत मराठा तरुणांनी सदावर्तेंच्या गाडीसमोर काळे झेंडे दाखवले। जालन्यात गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न। सदावर्तेंच्या गाडीवर मराठा आंदोलकांचा हल्ल्याचा प्रयत्न। राज्य सरकारने स्वदेशी मोहिमेला गती द्यावी। जेव्हा केंद्र आणि राज्य सरकार एकत्र पुढे जातील तेव्हाच हे स्वप्न साकार होईल, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। स्वदेशी देशाच्या समृद्धीला बळ देईल। प्रत्येक दुकान स्वदेशीनं सजवलं पाहिजे। स्वाभिमानानं घोषित करा की ही वस्तू स्वदेशी आहे। अभिमानानं घोषित करा की मी स्वदेशी खरेदी करतो आणि विकतो, पंतप्रधान मोदींचा सल्ला। जीएसटी मध्ये कपात केल्यानं एमएसएमईंना मोठा फायदा होईल। आपली उत्पादनं जगात सर्वोत्तम असली पाहिजेत, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। विकसित भारतासाठी आपण स्वावलंबी बनलं पाहिजे। देशाला जे काही हवं आहे, जे काही देशांतर्गत उत्पादित केलं जाऊ शकतं, हे आपण देशांतर्गत उत्पादित केलं पाहिजे, मोदींचं वक्तव्य। जीएसटी बदलांबद्दल दुकानदार उत्साहित आहेत, याचा मला आनंद आहे। ते ग्राहकांना देण्यासाठी काम करतायत। आम्ही नागरिक देवो भव या मंत्रानं पुढे जातोय, मोदींचं वक्तव्य। 11 वर्षात देशातील 25 कोटी लोकांनी गरिबीवर मात केली। यावर्षी सरकारनं 12 लाख रुपयांची आयकर सूट दिली। तर कल्पना करा की मध्यम वर्गाच्या जीवनात किती बदल झाला, मोदींचं वक्तव्य। एक राष्ट्र एक कर हे स्वप्न सत्यात उतरलंय। देशाच्या सध्याच्या गरजा आणि भविष्य लक्षात घेऊन नवीन जीएसटी सुधारणा लागू, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। उद्यापासून नेक्स्ट जनरेशन जीएसटी लागू होईल। जीएसटी महोत्सव तुमची बचत वाढवेल आणि तुम्हाला हव्या असलेल्या वस्तू खरेदी करण्याची परवानगी देईल, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। प्रत्येक जिल्ह्यात लोककलेचं केंद्र असावं, लोककलेसाठी निधी असावा, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। भिवंडी विकास आराखड्यात बाधितांना मोबदला द्या, आमदार रईस शेख यांची मागणी। भिवंडी विकास आराखडा बिल्डर धार्जिणी, भिवंडीतल्या स्थानिकांचा आरोप। हिम्मत असेल तर गॅजेटचा जिया रद्द करून दाखवा, मराठ्यांची ताकद दाखवतो। महेश डोंगरे यांचा वडेट्टीवारांना धमकीवजा इशारा। जिया रद्द करण्याची वडेट्टीवारांनी मागणी केली होती। सारथी बार्टी महाज्योती फेलोशिप मिळत नसल्यानं आंदोलन, उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली। पुण्यात गुडलक चौकात मागील 6 दिवसांपासून आंदोलन। ओबीसींच्या लढाईत सामील न होणाऱ्याला धडा शिकवा, ओबीसींच्या लढाईत सहभागी न होणाऱ्याला विरोधक मानू, विजय वडेट्टीवारांचं भंडाऱ्यात वक्तव्य। पडळकरांच्या समर्थनार्थ सोलापुरात कार्यकर्ते रस्त्यावर, पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक। पडळकर यांच्या विरोधातल्या आंदोलनाला प्रत्युत्तर। भुजबळांचा बीड मेळावा फलकावरून हाके गायब, ओबीसी आंदोलनात फूट पडल्याची बीडमध्ये चर्चा। भुजबळांच्या उपस्थितीत 28 तारखेला महाएल्गार। जालन्यात धनगर समाजाचं आंदोलन, एसटीतून आरक्षण मिळावं अशी मागणी। जालन्यात धनगर समाजाच्या उपोषणाचा 5वा दिवस, उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सदावर्ते दाखल। दीपक बोराडेंचं जालन्यात उपोषण सुरू। पुतण्यानं काकांना टाळलं, अजित पवारांनी पिंपरी चिंचवडच्या नेतृत्वात शरद पवारांना टाळलं। अजित पवारांकडून नेतृत्वात मगर, मोरे आणि स्वतःला श्रेय। अहो पडळकर हे वागणं बरं नवं, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची टीका। जयंत पाटलांविरोधात केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पथसंचलन, 27 सप्टेंबरला होणार ऐतिहासिक पथसंचलन। सरसंघचालक मोहन भागवत पथसंचलनाचं अवलोकन करणार। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंसंदर्भात ऑडिओ क्लिप व्हायरल। ऑडिओ क्लिपमध्ये हाकेंना पैशांची ऑफर। हाकेंनी ड्रायव्हरचा यूपीआय दिल्याचा आरोप, तर ड्रायव्हरचा यूपीआय देताच तरुणाचा संताप। शेतकऱ्यांबद्दल सरकारची भूमिका दुटप्पी, पंचनाम्यांना शेतकऱ्यांचे पंचनामे होत आहेत, वडेट्टीवारांची महायुतीवर टीका। मी आमदार नसतानाही मला 20 कोटी मिळतात, पराभूत झालो तरी शिंदे आणि फडणवीस माझ्या पाठीशी,
काम न करणारे जातीपातीवर जिंकून येतात. माजी आमदार सदा सरवणकरांचं वादग्रस्त वक्तव्य. स्थानिक स्वराज्य निवडणुकीत 3 कोटींचा खर्च येतो. बुलढाणाचे आमदार संजय गायकवाडांचं वक्तव्य. परमेश्वराचे मोठे उपकार, आम्हा ब्राह्मणांना आरक्षण नाही. महाराष्ट्रात ब्राह्मणांचं महत्त्व नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं विधान. शरद पवारांचे आणि भाजपचे आजी माजी खासदार समोरासमोर. नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरावरून वाद. बाळ्यामामा म्हात्रे आणि कपिल पाटील यांच्यात जुगली. दोनही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक. एकनाथ शिंदे यांचे एक्स अकाउंट हॅक. शिंदेच्या टीमकडून हे अकाउंट पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न. अकाउंट पुन्हा एकदा रिकव्हर झाल्याची माहिती. पिंपरी चिंचवडमध्ये भाद्रपद बैलपोळ्यानिमित्त अजितदादांनी बैलजोडीचं पूजन करावं. पदाधिकाऱ्यांचा आग्रह. बैलजोडीचं व्यसन धरत अजितदादांनी केलं फोटो सेशन. लातूर जिल्ह्यातील 12,865 प्रौढ आजी आजोबांनी दिली परीक्षा. केंद्र शासनाच्या वतीनं उल्हास नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत दिली परीक्षा. दर्यापूर तालुक्यातील शेतकरी संतप्त. शेतात जाणारे पाणंद रस्ते अभावी शेतकऱ्यांचे बेहाल. शेतात जाण्या येण्यासाठी व्यवस्थित रस्ताच नाही. नवरात्रोत्सवानिमित्त सप्तशृंगी गडावर प्रशासन सज्ज. यात्रा काळात मंदिर दर्शनासाठी 24 तास खुलं. सर्व विभागांना चोख नियोजन करण्याच्या सूचना. वर्ध्याच्या देवळीत इंदिरा गांधींच्या पुतळ्याची विटंबना. देवळी पोलीस ठाण्यात तक्रार. दोषीवर कठोर कारवाई करा, किरण ठाकरे यांची मागणी. नागपूरच्या कॉलेजच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ समोर. रायसोनी इंजिनिअरिंग कॉलेजमधील प्रकार. स्टंटबाजी करत असल्याचं समजताच विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आलं. जालन्यात गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न. सदावर्तेंच्या गाडीवर मराठा आंदोलकांचा हल्ल्याचा प्रयत्न. सदावर्ते धनगर समाजाच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जालना दौऱ्यावर. गेल्या 15 वर्षात काँग्रेसचा कोल्हापुरात फक्त भ्रष्टाचार. खासदार धनंजय महाडिक यांची काँग्रेसवर टीका. कोल्हापूर महापालिकेवर महायुतीची सत्ता हवी. धनंजय महाडिकांचं वक्तव्य. नाशिकचं पंचवटी गोळीबार प्रकरण. भाजपच्या माजी नगरसेवकाला पोलिसांकडून अटक. गेल्या आठवड्यात फुलेनगर येथे तरुणावर गोळीबार. जरांगेंच्या बैठकीत अचानक मधमाशांचा हल्ला. बैठकीत आलेल्या अनेकांना मधमाशांचा चावा. जरांगेंना तात्काळ उपस्थित मराठ्यांनी बाजूला काढलं. मधमाशांच्या हल्ल्यामुळे बैठकीत गोंधळ. सोलापुरात गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक. गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते आक्रमक. खेड तालुक्यातील काळू सोसायटीच्या सभेत गोंधळ. 65 वर्षांनंतरही संस्था तोट्यातच असल्यानं सभासद नाराज. संस्थेच्या चेअरमनच सभेतून पळ काढल्यानं गोंधळ. मंत्री अतुल सावेंच्या वाहनावर दगडफेकीचं प्रकरण. दगडफेक करणारा मनोरुग्ण असल्याची माहिती. मंत्री सावे मनोरुग्णाला उपचारास पैसे द्यायचे. केवळ 500 रुपये दिल्यानं मनोरुग्ण नाराज होता. मुंबईकरांचं स्वप्न पूर्ण होणार. म्हाडाच्या घरांच्या किमती 10% कमी होणार. समितीकडून आठवडाभरात अहवाल सादर केला जाईल. बुलढाण्यात जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था. शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही. शिक्षणाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. तात्काळ कारवाई करा, ग्रामस्थांची मागणी. पुणे पालिका निवडणुकीसाठी प्रशासनाकडून तयारीला वेग. निवडणुकीसाठी लागणार तब्बल 24,000 कर्मचारी. आतापर्यंत 19,000 कर्मचाऱ्यांची माहिती संकलित. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधू महंतांमध्ये नाराजी. स्थापन झालेल्या समित्यांमध्ये स्थान न मिळाल्यानं नाराजी. त्र्यंबकेश्वरमध्ये झालेल्या बैठकीत साधू महंतांनी नाराजी व्यक्त केली. शिरूर चाकण महामार्गावर रस्त्याची दुरावस्था. रस्त्यावर मोठमोठे खड्डे. खड्ड्यांमुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ. अमरावतीच्या तिवसामध्ये 7-12 कागदपत्रांची फसवणूक. तिवसाच्या खरतर तहसील कार्यालयात फसवणुकीचा प्रकार. तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल. अमूल प्रोडक्ट्सच्या किमती कमी होणार. अमूल बटर, तूप, आईस्क्रीमच्या किमती कमी होणार. तब्बल 700 पेक्षा अधिक उत्पादनांच्या किमतीत घट करण्यात आली आहे. पैठणमधील महालक्ष्मी देवीच्या नवरात्र महोत्सवाची तयारी पूर्ण. यात्रेदरम्यान भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर परिसरात तब्बल 30 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले.
महात्मा गांधी जयंतीनिमित्त ग्रामसभेत कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदीविषयी चावडी वाचन करावे. धाराशिवमध्ये सुनील नागणे यांचं जिल्हाधिकारी यांना निवेदन. नवी मुंबईमध्ये भाजपकडून नमो युवा रन मॅरेथॉनचं आयोजन. तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांनी घेतला स्पर्धेत सहभाग. कोल्हापुरात आपट्याच्या पानांवर रेखाटली दुर्गेची रूपं. योगेश मोरे यांनी काढली अनोखी कलाकृती. मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटणार. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात दिलासादायक पाणीसाठा. विहार तलाव 100% भरले. नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याविरोधात आक्रमक. कार्यकर्त्यांकडून पडळकरांविरोधात जोरदार घोषणाबाजी. हिंगोलीच्या विस्तार अधिकाऱ्याची बढती रद्द करण्याच्या मागणीसाठी नागरिकांचं उपोषण. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू. गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या अधिकाऱ्यांना बढती कशी मिळते सवाल उपस्थित. पैठणमध्ये कला केंद्र बंद करण्यासाठी नागरिक आक्रमक. बंधनं केल्यास सरपंचासह ग्रामस्थांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा. आज 2025चं शेवटचं सूर्यग्रहण. ग्रहणाचा एकूण कालावधी 4 तास 24 मिनिटं. भारतात मात्र सूर्यग्रहण दिसणार नाही. शारदीय नवरात्र उत्सवाला उद्यापासून सुरुवात. गोव्यातील महालक्ष्मी देवीच्या मंदिराला भव्य सजावट आणि विद्युत रोषणाई. तुळजापुरात नवरात्र उत्सव काळात AI टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार. गर्दीचं नियंत्रण, भाविकांची संख्या, हरवलेल्या व्यक्तींना शोधण्याचं काम AI टेक्नॉलॉजी असलेल्या कॅमेऱ्यातून करण्यात येणार. वाशिममध्ये शारदीय नवरात्र उत्सवासाठी दुर्गा माता मूर्तींना अंतिम स्वरूप देण्यात मूर्तिकार व्यस्त. पावसामुळे मूर्त्यांना रंग देताना अनेक अडचणी. वाशी येथील बेकायदा इमारतींबाबत उच्च न्यायालयाच्या प्रश्नाला सरकारची बगल. स्पष्टीकरणाऐवजी याचिकेवरच बोट. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी घेतला आईस्क्रीमचा आस्वाद. उद्याही अजित पवार पिंपरी चिंचवड दौऱ्यावर. माजी नगरसेवकांच्या भेटी घेणार. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपक्रम. द बेंगॉल फाईल्स चित्रपटाचं महिलांसाठी मोफत प्रदर्शन. नाशिकमध्ये नमो युवा रनचं आयोजन. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्तानं नमो युवा रनचं आयोजन. तर नमो युवा रनचं मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन. बीडमध्ये नमो युवा रनचं आयोजन. स्पर्धेला मंत्री पंकजा मुंडे यांनी दाखवला हिरवा झेंडा. स्पर्धेला बीड शहरातील युवकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. साताऱ्यात नमो युवा रन 2025ला जबरदस्त प्रतिसाद. 2000हून अधिक स्पर्धकांसह शिवेंद्रसिंह राजे भोसले, जयकुमार गोरे स्पर्धेत सहभागी. डोंबिवलीत रंगणार रासरंग. शारदीय नवरात्रोत्सव. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संकल्पनेतून DNC रोडवरील शाळेच्या मैदानावर सोहळ्याचं आयोजन. मध्य रेल्वेच्या कर्जत यार्ड पुनर्बांधणीच्या कामासाठी ब्लॉक सलग 3 दिवस विशेष मेगा ब्लॉक घेण्यात येणार. ब्लॉक कालावधीत लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यावर परिणाम. पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव सप्टेंबर अखेरीस होणार निवृत्त. दिल्ली ते मुंबई अशी लोको पायलट म्हणून त्यांनी शेवटची सफर केली. मुंबईकरांना वाढीव पाण्याचा दिलासा. भांडूप जलशुद्धीकरण केंद्रात उभारणार नवा प्रकल्प. 2000 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी शुद्धीकरणाची क्षमता. शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी बच्चू कडू आक्रमक. 28 ऑक्टोबरला बेमुदत आंदोलन करणार. बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. रत्नागिरीच्या लांजात गृहिणीने घराच्या अंगणात फुलवली झेंडूंच्या फुलांची बाग. 500 झेंडूंच्या लागवडीत मिळाले 20,000 रुपयांचं उत्पन्न. बर्फाच्या किमतीत प्रति टन खरं तर 65 रुपयांची वाढ करण्यात आली. परिणामी मासळीचे दरही वाढणार. मत्स्य व्यावसायिकांचं मत आहे मासे खवय्यांना अधिक किंमत मोजावी लागणार आहे. पुण्यात देवींच्या शक्तीस्थळ दर्शनासाठी विशेष पर्यटन बससेवा. भाविकांनी लाभ घेण्याचे PMPAचे आवाहन. रायगड जिल्ह्यातील कोळी आणि आदिवासी समाज आक्रमक. आरक्षण बचावासाठी आदिवासी समाज आक्रमक. 30 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार. हिंगोलीच्या बेलोरा गावात भर पावसाळ्यात महिलांची पाण्यासाठी भटकन. पाणी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचा हंडा मोर्चा. कुळगाव बदलापूर बजबजपुरी असुविधांमुळे नागरिकांची दुर्दशा.
उच्च न्यायालयानं ओढले ताशेरे. सांडपाण्याचा त्रास सहन करणाऱ्या रहिवाशाला विकासकानं 10 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे न्यायमूर्तींचे आदेश. गडचिरोलीत माओवाद्यांनी दिली साक्षरता चाचणी. 42 माओवाद्यांनी घेतला सहभाग. पाटण तालुक्यात कोयना नगर परिसरात रानभाजी महोत्सव. शेकडो शेतकऱ्यांचे स्टॉल. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची उपस्थिती. बोईसर तारापूर MIDCतील प्रदूषणात वाढ. तरुणांनी केलं आंदोलन. तरुणांनी श्राद्ध घालताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावर केले गंभीर आरोप. कराडमधील सुर्ली या ठिकाणी 351 रक्तदात्यांचं रक्तदान. महिलांचा मोठा सहभाग. मंत्री शंभूराज देसाई शिबिराला भेट. अमरावतीला अतिवृष्टीचा फटका. 1.23 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान. नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी. कल्याणमध्ये दमदार पावसाला सुरुवात. नागरिकांची तारांबळ. पावसाचा जोर कायम राहिला. सखल भागात पाणी साचण्याची शक्यता. पावसामुळे 1.5 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान. पंचनामे करत जिल्हा प्रशासनाचा सरकारला अहवाल. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांची माहिती. अमरावतीला अतिवृष्टीचा फटका. 1.23 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान. 1,68,533 शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधित. नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी. परभणीच्या पूर्णा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस. पूर्णा तालुक्यात 98 मिलीमीटर पावसाची. सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान. विरारमध्ये मध्यरात्री जोरदार पाऊस. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टी. ओला दुष्काळ जाहीर करा. ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं मागणी. साताऱ्याच्या कोरेगावमध्ये पावसाचा धुमाकूळ. पिकांचं लाखो रुपयांचं नुकसान. सोयाबीन पीक पाण्याखाली. साताऱ्याच्या खटावमाळमध्ये पावसाचा कहर. येरळवाडी धरणातून तब्बल 6000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. शेतीचं मोठं नुकसान. धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावात पावसाचा जोर कायम. नदीवरील पूल पाण्याखाली. अनेक गावांचा संपर्क तुटला. सोलापूरच्या माढा तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं. आमदार अभिजित पाटील यांनी केली अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी. सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळावी. मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. राज्यातील काही भागात मागील 2 ते 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण. सकाळच्या सुमारास हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस. जालन्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची बबनराव लोणीकर यांनी केली पाहणी. मंठा तालुक्यात पिकांचं मोठं नुकसान. तातडीनं पंचनामे करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांची पीक कर्जाच्या नावावर फसवणूक. किमान 100 शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज. शोभाताई फडणवीस यांनी उघडकीस आणले हे प्रकरण. बीडमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांना फटका. शेतकरी हवालदिल. प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा. अतिवृष्टीमुळे उत्पादनात मोठी घट होणार. ढगफुटीमुळे कामठवडा शेतकऱ्यांचं स्वप्न उद्ध्वस्त. नाल्याला पूर. पुराचं पाणी शेतात शिरलेलं आहे. तर आम्हाला जगण्यासाठी आधार द्या. पीडित शेतकऱ्यांची मागणी. वाशिम जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले. यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर नाराजी व्यक्त केली. रोजगार सहाय्यकाची विषारी औषध पिऊन आत्महत्या. घरकुलच्या पैशासाठी काही जण ब्लॅकमेल केल्याचं कारण. सेनगाव तालुक्यातील सावरखेडा येथील घटना. आत्महत्येपूर्वी व्हिडिओ बनवत केली आत्महत्या. पुण्यातील वानवडी परिसरात गांजाची विक्री. 2 अट्टल गुन्हेगारांना अटक. रामटेकडी इंडस्ट्रीयल परिसरात करायचे तस्करी. आरोपींकडून 50,000 किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. कल्याण पश्चिमेच्या ओकबाग परिसरात तरुणाची हत्या. दगडानं ठेचून तरुणाची हत्या केल्याची माहिती. आरोपीला महात्मा फुले पोलिसांनी अटक केली. रात्री जेवणावरून दोघांचा वाद झाला होता. भिवंडी तालुक्यातील कुरुंद या ठिकाणी अनुदानित युरिया खताचा अवैध साठा उघड. 2 ट्रक युरिया जप्त करण्यात आल्या. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. चिपळूण सोलापूरमध्ये दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपी ताब्यात. गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई. 3,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत. भाजप पक्ष पूर्ण ताकदीनं लढणार. निवडणूक उद्या जरी झाली तरी आम्ही तयार आहोत. भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांच्याकडून विश्वास व्यक्त.
कोथरूडमधील गोळीबार प्रकरणी घायवळ गँगचा पोलिसांनी उतरवला माज. 5 आरोपींची पोलिसांनी काढली धिंड. गोळीबाराच्या ठिकाणी काढली आरोपींची धिंड. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांची मुजोरी. अपघातानंतर पंचनाम्यासाठी मागितले पैसे. पोलिसांनी 30,000 रुपये मागितल्याचा आरोप. चालकाचा व्हिडिओ व्हायरल. वाशिमच्या रिसोड शहरात चोरीच्या प्रमाणात वाढ. पोलिसांनी 72 तासात मोबाईल चोरी उघड केली. 7,34,000चे मोबाईल जप्त. आरोपी अटक. सिंधुदुर्गच्या झाराप येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न. या प्रकरणातील 5 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींकडून खरतर 27 एटीएम कार्ड्स, 4 मोबाईल, कार आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले. अमरावतीत पोटे आयुर्वेदिक कॉलेजच्या नर्सवर अत्याचार. नांदगाव पेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. परिसरात खळबळ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.